अचोला मास्टर्स संघ आणि या संघाला सपोर्ट करण्याचं काम नेहमीच करत असतात. प्रवीण दलबी या खेळाडूला आपण पाहिला मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच हा किताब त्याने मात्र पटकावला आणि या मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरताना खऱ्या अर्थानं आपण त्यांना पाहिलं. आता कोपरी मास्टर विरारचा संघ जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे, तर प्रत्येक संघाला मी विनंती करू आपण जेवणाचा आस्वाद घ्या. राजेश भोईर आणि राजेंद्र हे दोन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. एका बाजूने कोपरी मास्टर विरारचा विचार केला तर आपल्याला खास करून पाहायला भेटतात रवी पाटीलला आपण पाहतात गोलंदाजी मार्क्स वरती. पहिलं षटक हाताळण्यासाठी कोपरी मास्टर श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरार हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. यस पंच अजय किनी सर मैदानाच्या आतमध्ये रेडी होत आहेत. रुपेश मेस्त्री सर मैदानाच्या आतमध्ये रेडी होत आहेत. मॅचला देखील होत आहे सुरुवात. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. अग्री कोहली मास्टर टीव्ही 40 प्लस क्रिकेटचा रणसंग्राम दैदीप्यमान सोहळा आज आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अनुभवूया आपल्या डोळ्याने. यापूर्वीच आपण एक गोड आवाज ऐकला दिनेश किनी सरांचा मागच्याच इनिंग मध्ये. आता पुन्हा एकदा आम्ही जॉईन होतो आपल्या साथ. रवी पाटील पहिला बॉल. पहिला चेंडू पडल्यानंतर आपण पाहतात हलकासा कट होताना पाहायला भेटला. पंच मात्र आपण पाहू शकतायत अगदी बॅटच्या मात्र सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न तिथे करत होते राजेश. आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फेकताना पाहायला भेटले. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर अंपायर आहेत अजय किनी. स्क्वेअरचे अंपायर आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये रुपेश मेस्त्री सर. हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये उत्तम दर्जाची कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये बजावत असताना आपण त्यांना पाहू शकतायत. गोलंदाज रेडी होतात. रवी पाटील स्ट्रायकिंग वरती बॅटर राजेश. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला भेटतो. सतीश पाटील अगदी वेगाने चेंडू वरती आलाय. झलप मारलाय. धावचीची संधी. हरेश्वर पाटील एक दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्याने घेतलाय हा विकेट धावचीच्या स्वरूपाने. फलंदाज बाद होतो. पहिला धक्का लागलाय. राजेंद्र बॅक टू दी पेव्हिलियन. जाऊयात आपण डीजे प्रकाशजी यांच्याकडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला शशिकांत. एका बाजूला कोपरी मास्टर श्री सत्यनारायण कोपरी मास्टरचा विचार केला. प्रकाश पाटील दादा, सतीश पाटील, महेश पाटील, राजेश ओगे. त्यांच्याच बाजूने गेलो किशोर केनी नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. नमन ओगे, शशिकांत पाटील, प्रभाकर ओगे, रवी पाटील या खेळाडूला आपण पाहतात. हरेश्वर पाटील या खेळाडूला पाहतात आणि हरिश्चंद्र पाटील मामा हे खेळाडू आज या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटतात. सातत्यपूर्व कामगिरी तर खूप चांगली राहील आहे आज. मात्र मैदानाच्या आतमध्ये तुमचं ते कॉम्बिनेशन आणि तुमचे जे नियंत्रण आहेत ना ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठेवून गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करतायत. लेफ्ट हँड बॅट्समॅन सध्या आलायत. लेफ्टी बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात मिस्टर शशिकांत. राजेंद्र बाद झाले तर राजेश नॉन स्ट्रायकिंग वरती सध्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. अग्री कोहली संस्कृती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील दादा आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी या सर्व खेळाडूंना एकत्रित घेऊन येण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील साहेब. त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आली आणि अगदी संकल्पना येत असताना एक चांगली स्पर्धा. आताचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा चांगला बॉल. मी म्हटल्याप्रमाणे रवी पाटील या खेळाडू कवडे टॅलेंट आहे, टेम्परामेंट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये टेक्निकने गोलंदाजी तो नेहमी सातत्याने करत असतोय. लेफ्ट हँड वेगवान गोलंदाजीचा मारा त्याच्या माध्यमातून झालाय. आणि भाताण्याच्याच मैदानावरती आपण एक स्पर्धा पाहिली होती. भाताण्याच्या मैदानावरती हा खेळाडू बेस्ट बॉलरचा किताब मी का पटकावलाय याचं उत्तम उदाहरण तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. सर्वाधिक 7 विकेट्स त्याने भाताण्याच्या मैदानावरती घेतल्या होत्या. तोच खेळाडू रवी. पुन्हा एकदा शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. बॅट्समॅन स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्रगल आम्ही म्हटल्याप्रमाणे की जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतोय. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतोय. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये जरी विचार केला ना तर स्ट्रगल हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल आणि स्ट्रगल सध्या मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र 4 बॉल नंतर 1 धाव 1 विकेटच्या नुकसानीनंतर. पुढील बॉल.
पुलरलेनचा बॉल होता, फुल टच बॉल होता, फुल टच बॉलला कन्वर्ट करू शकले नाही तर बॅटच्या सहाय्याने बॅटची एज होती आणि धावफलकावरती धावा एकने पुढे जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 2 धावा. म्हणतात ना की जीवनात कधी दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नका, एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा श्रण. क्रिकेटमध्ये आलेला फुल टच बॉल वाया जाऊ द्यायचा नाही. फुल टच बॉल इथे वाया गेलाय. आता येणाऱ्या कालावधीमध्ये काही पुन्हा एकदा ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल का? 5 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 2 धावा. इबन जोडी खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांचं वर्णन करायला हवं दीपेश भोईर साहेबांचं. आताचा बॉल चेंडूला मात्र फेकून दिलाय. बॉल चला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक किशोर किनी आणि नमन ओगे या दोन खेळाडूंना बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल चौकार. ही मॅन ऑफ द मॅच जी तुम्हाला खास करून जे गिफ्ट हॅम्पर देणार आहोत ना, ते गिफ्ट हॅम्पर आपण इथे फोडू नका, आपण घरी घेऊन जा. कारण की पत्नीला देखील माहित पडलं पाहिजे की तुम्ही काय घेऊन आलात. म्हणजे त्यांच्या हातून एक सप्रेम भेट द्या त्यांच्या हातामध्ये आणि तिथून ती तुम्ही फोडायची आहे. धावा धावफलकावरती लगावले गेले आपण पाहिलं तर 6 धावा. नवीन गोलंदाज येतात राजेश ओगे हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहतायत. राजेश ओगे येत आहेत गोलंदाजी मार्क्स वरती. पहिलं षटक रवी पाटीलचं आपण पाहिलं. आता राजेश ओगे या खेळाडूला आपण पाहतायत. परशुराम पाटील सर टिवरी आपण पाहतात खूप चांगलं काम करतायत. त्याच्यानंतर रुपेश मेस्त्री सर आणि एका बाजूने आपण पाहिलं अजय केनी सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. गोलंदाज येतात राजेश ओगे. स्ट्रायकिंगवरती बॅटर रेडी होत आहेत. पहिला चेंडू राजेचा भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहताय क्षेत्ररक्षक तिथे आहेत किशोर किनी वेगाने चेंडूवरती येतात. फिल्डिंग करतात. थ्रो अॅक्युरेट झाला आहे. डायरेक्ट हिट तिथे होऊ शकला असता. 2 धावा कंप्लीट. प्रयत्न तिसऱ्या धावेचा मात्र हरिश्चंद्र पाटील मामा स्ट्रगल करताना पाहायला भेटले. 3 धावा कंप्लीट करतात आणि 3 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 9 धावा. 9 ऑन दी बोर्ड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. अगदी अॅक्युरेट थ्रो होता. डायरेक्ट हिट झाला असता तर कदापि बॅट्समॅन तंबूच्या असराला परतू शकला असं, मात्र तसं काही घडलं नाही. इथे आपण पाहिलं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे केला होता आणि धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 3 ने पुढे जाऊन पोहोचतात त्या 9 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या घासकोपरी मास्टर आणि कांदरपाडा मास्टर. घासकोपरी मास्टर संघाचे कॅप्टन विजय पाटील दादांना मी विनंती करूया आपण या आणि कांदरपाडा मास्टर संघाचे कॅप्टन आपण दाखल झाला असेल तर आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये आपण तो नाणेफेकीचा कॉल देखील करणार आहोत. घासकोपरी मास्टर संघ दाखल झालाय. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कांदरपाडा मास्टरचा संघ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. धावा धावफलकावरती बनवले गेल्यात 9 धावा. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 1.1. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि प्रयत्न सध्या अतोनाट करतात मैदानाच्या आतमध्ये. राजेश भोईर या खेळाडूला आपण पाहतायत. सचिन पाटील आणि विजय पाटील आपल्या कमिटीमधील मेंबर्स आहेत तर त्यांना विनंती करू आपण आमच्या व्यासपीठावरती या. विजय पाटील आपल्या कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती करू आपण आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. सदस्य आहेत मंडळाचे घासकोपरी गावातील आपण पाहू शकतायत. घासकोपरी मास्टर विरार श्री गणेश घासकोपरी मास्टरचे आपण प्रतिनिधी पाहतात आणि या मंडळातील सदस्य आणि सभासद या दोन्ही गोष्टी ते मात्र बजावत असताना आपल्याला पाहायला भेटतात. धावा धावफलकावरती 9 धावा. राजेशचा बॉल बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलं क्षेत्ररक्षक महेश पाटील वेगाने चेंडूवरती येत आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा. रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य रीतीने आपल्याला पाहायला भेटली. 2 धाबा कंप्लीट करतात आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 11 धाबा.
यावेळी चेंडूला पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, दुसरी धाव धोकाची ठरू शकते. रनिंग बिटवीन द विकेट, महेश पाटीलची चपलाई, हरेश्वर पाटीलची सुंदर यष्टी रक्षण आणि बॅट्समॅन होत आहेत राजेश भोईर. आता मैदानाच्या आतमध्ये फील्ड, मोठी विकेट होती, अगदी मोठा मासा होता आणि तो आता जाळ्यामध्ये फसवला गेलाय. महेश पाटील आणि हरेश्वर पाटील यांच्यामध्ये एक साझेदारी, एक भागीदारी रचली गेली तिथे आणि खेळाडूला बाद होत असताना आपण पाहू शकता. बॅक टू दी पिव्हेलियन जाऊयात डीजे प्रकाश पाटील दादांकडे, घेऊयात एक छोटंसं संगीत. कुछ करिए खेळाडू एकत्र येण्याची गरज नाही प्लीज. सातत्याने मी विनंती करतोय कारण की आजच्या दिवसामध्ये 10 संघ आहेत आणि 10 संघामध्ये 5 मॅच सुरुवातीला आपल्याला पाहायला भेटेल. त्यामुळे विनंती करतो जेवढी घाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करता येईल तेवढी घाई करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलं भूषण. अगदी जो प्लॅन आखला होता ना त्या प्लॅन मध्ये कुठेतरी यशस्वी आपल्याला कामगिरी पाहायला भेटली. महेश पाटील आणि हरेश्वर पाटील यांची सप्लाई तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं असतं आणि तीच सप्लाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलीत. राजेश वगैरे रेडी होत आहे. स्ट्रायकिंगवरती बॅटर देखील आपल्याला पाहायला भेटतात. मिस्टर भूषण नवीन आलेले बॅटर आहेत. पुढील बॉल भूषण साठी यावेळी प्रॉपरली कनेक्शन बॉल चाललाय. सतीश पाटील त्या झोन मध्ये आपल्याला पाहायला भेटले. चेंडूला स्टॉप करतायत, फेकतायत, तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला भेटतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 13 धावा. 13 ऑन दी बोर्ड आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकतायत. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 1.4. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. आपल्या घर बसल्या तर सर्वांचं स्वागत अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ, अग्रिकोली मास्टर क्रिकेट टीव्ही 40+ या स्पर्धेमध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतोय. 40+ क्रिकेट अगदी म्हटलं तर फिटनेस राखण्याचं काम या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला भेटलंय. आताचा बॉल वेगवान जलद गतीने बीट करतोय. राजेश ओघे या खेळाडूकडे तेवढी ॲबिलिटी आहे आणि ॲबिलिटी तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत शेवटचा बॉल येणं बाकी असेल. धावा धाव फलकावरती आहेत त्या 13 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. 1.50 आतापर्यंत फेकून झालेत. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी रेडी होत आहेत गोलंदाज राजेश. खूप छान आपण ही स्पर्धा पाहतायत. यशस्वी वाटचालीच्या दिशेने वळताना आपल्याला पाहायला भेटतात. अंतिम बॉल राजेशचा. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. ज्या वेळी तुम्ही शरीरापासून दूर खेळाल ना त्या वेळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करावा लागेल आणि सध्या स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला भेटले. 2 षटक संपले गेले आहेत. धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्या 13 धावा. 13 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉंग्स. थांबवतो डीजे. आपण नाणेफेकीचा कॉल करूयात आणि नाणेफेकीचा कॉल सध्या केला जातोय. 2 कॅप्टन आहेत. विजय पाटील दादा आपण पाहतोय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला भेटेल कर्णधार खास करून कांदारपाडा मास्टर संघाचे आणि आमचे प्रतिनिधी दिनेश केनीसर जोडले जातील टॉस्का बॉलच्या माध्यमातून. दिनेश सरांना मी विनंती करतो आपण लगेचच टॉसच्या दिशेने तिथे वळायचं आहे. आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आपण जाऊयात नाणेफेकीचा कॉल तिथे टॉस्का बॉलच्या दिशेने करूयात. कॅमेरामॅन सध्या जोडले जात आहेत. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू राहील. आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर विपक्ष आपण पाहतो या घास कोपरी मास्टर विरार
श्री गणेश घासकोपरी मास्टर तर मोहनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय या सामन्याचा. छापा म्हणून कॉल दिला गेलाय आणि छापा येतोय. भावदेवी कांदरपाडा मास्टर संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि 2 कोल्ड ड्रिंक्स जे आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत दोन्ही संघांकरिता. आपण पाहतोय जय श्रीराव यांच्या माध्यमातून या आपण जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज झाले धनंजय पाटील मॅन फ्रॉम कोपरी. धन्यवाद. थँक्यू सो मच दिनेश सर, कारण की आपल्यापर्यंत वेळ कमी आहे त्यामुळे आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या नाहीत. पुढील बॉल जाऊयात महेश. आताचा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला हाताळलाय. तर जास्तीत जास्त चेंडू आपण पाहिलं, मागचा बॉल पाहिला तर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर हाताळला, आताचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. रणनीती आखण्याचं काम सध्या महेश पाटील करतायत. धाबा धावफलकावरती 14 धाबा. भाताण्याची स्पर्धा मला आठवतं, या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला आपल्याला पाहायला भेटला. सर्वोत्तम खेळ मॅन ऑफ दी. आताचा बॉल बॅकवर्डला जाऊन चेंडूला पूल केलाय. शशिकांत पाटील तिथे आपल्याला पाहायला भेटले आणि शशिकांत पाटील याने टिपलाय सुंदर झेल. बॅट्समॅन होतोय मैदानाच्या आतमध्ये फील्ड. विकेटचं पतन, बॅटर आउट, गॉन. सुंदर डीसी ऑपरेटिंगच्या माध्यमातून प्रकाश पाटील यांना आपण पाहतायत एक गोड व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच या परिसरामध्ये काम पाडतायत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला खास करून संधी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गोलंदाज रेडी होतात महेश पाटील. ओव्हर द विकेटने स्लोवर वन परेशन अगदी नजाकत आपल्याला पाहायला भेटली. म्हणजे मागचा बॉल आहे ना, तो जलद गतीने जेवढा फेकला होता ना, या बॉल मध्ये आपल्याला मनगटामधील जादू पाहायला भेटली आणि जादूगर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण महेश पाटील या खेळाडूला पाहिलाय. खूप छान चेंडू त्याने हाताळलाय. चेंडू आतापर्यंत फेकून दिला षटकातील विचार केला तर जवळ 2. गोलंदाज रेडी. महेश गती परिवर्तन स्लोवर वन परेशन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मी म्हटल्याप्रमाणे की मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने भरपूर आपल्या आयुष्यामध्ये ऊन पावसाळे पाहिल्यात. भरपूर वेळा या खेळाडूने आपल्या इम्प्रेसिव्ह कामगिरीने सर्वांची मनं जिंकल्यात. त्यामुळे हा खेळाडू तेवढाच महत्वाचा आपल्याला पाहायला भेटत. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेटने. आता भन्नाट वेग पाहायला भेटला. हलकासा जाऊन बॉलला मात्र कट केलाय. सतीश पाटील तिथे आहे. सतीश पाटीलने बॉलला स्टॉप केलाय. फेकी करतात ॲक्युरेट. मात्र 2 धाबा. रनिंग बिटवीन द विकेटला किती दाद द्यावे लागेल. 2 धाबा कंप्लीट होतात आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या 17 धाबा आपल्या धावफलकावरती पाहायला भेटतात. 17 धाबा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 17 धाबा आहेत. 17 चेंडू फेकून झाल्यात 4. राईट ओव्हर द विकेटने गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न तिथे प्रभाकर जी उगे यांना पण पाहतात, जे माझे उपसरपंच म्हणून खूप छान काम करताना पण त्यांना पाहिलं आणि ते या बॉलला स्टॉप करतायत. बॉलला स्टॉप करेपर्यंत 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा. 18 ऑन दी बोर्ड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. चेंडू फेकून दिलात मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5. या तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये न बाकी आहे. धावा धावफलकावरती 18 धावा. स्ट्राइक वरती बॅट्समॅन आहेत शशिकांत. बॅटर शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकातील. यानंतर होणारे मॅच घासकोपरी मास्टर विरार आणि कांदरपाडा मास्टर जो संघ आपण पाहणार आहोत. गती परिवर्तन स्लोवर वन ही खासियत राहिली महेश पाटीलची. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत त्या 18 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला भेटतात. भाईंदरपाडा मास्टर या संघाच्या. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुपरहिट सॉंग्स आणि येऊयात पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये डीजे प्रकाशजी पाटील. आता गोलंदाज येत आहेत
या मास्टर क्रिकेटमधील एक धुव्वाधार बॅट्समॅन, या मास्टर क्रिकेटमधील एक मास्टर माइंड गोलंदाज म्हणून आपण या खेळाडूला पाहिलात. कोपरी गावातील एक अनमोल रत्न आणि एक ब्रँड म्हणून आपण या खेळाडूला सातत्याने पाहिलाय. असा खेळाडू हरेश्वर पाटील मैदानाच्या आतमध्ये कित्येक वेळा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा खेळाडू. पहिला चेंडू स्लोवर वन आहे. बॉल हवेमध्ये. शशिकांत पाटील चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न. प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी खूप चांगलं होतं. बॉलला स्टॉप केलं जाईल. 2 धावा तिथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. प्रयत्न तिसऱ्या धावेचा मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि तिसरी धाव घेत असताना बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला फ्लॉप ठरताना पाहायला भेटतोय. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 20 धावा. भेटलं सतीश पाटील आणि महेश पाटील मध्ये आणि हरेश्वर पाटील मध्ये आपण पाहिलं आणि तिथून मात्र फलंदाज बाद झालेत. धावचीच्या स्वरूपाने खेळाडू बाद झाला. धावा धाव फलकावरती 20. भरपूर हवेचा वेग आपण पाहू शकतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात मिस्टर नंदकुमार. नंदकुमारला आज बॅटिंग करून दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय गंगाधर माळजी भोईराप्पा मैदान आपण टिवरीचे मैदान पाहतात आणि टिवरीचं उत्कृष्ट दर्जाचं मैदान खास करून आपल्याला पाहायला भेटलंय. तर संपूर्ण आयोजन कमिटीला आम्ही मनापासून धन्यवाद देऊत आणि मनापासून सलाम करूत. ज्याप्रमाणे आपण आयोजन करून दाखवलं ना, खूप छान स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. धावा धाव फलकावरती 20. बॉल फेकून झाला आतापर्यंत 1. पुढील बॉल हरेश्वर. आताचा बॉल पुण्याचा चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटला. धावची संधी असू शकते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होत नाही तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी आता होत असताना डबल एंड मध्ये आपल्याला पाहायला भेटली. पुन्हा एकदा खेळाडू बाद होण्याची दाट शक्यता. धावचीच्या स्वरूपाने खेळाडू आता बाद होत आहेत. धावा धाव फलकावरती 2 ने पुढे जाऊन पोहोचतात. तर टीमची टोटल धावसंख्या धाव फलकावरती उभारली गेल्यात त्या मात्र 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. डीजे नंदकुमार. स्लोवर वन. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलं. क्षेत्ररक्षक आपण पाहता डीप मध्ये आहेत. शशिकांत पाटील या चेंडूला उचलेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. नमन ओगे या चेंडूची फेक करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना खेळाडू हे मात्र धावचीच्या स्वरूपाने बाद होत आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 24 धावा. 24. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद. 24 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. घेऊयात एक छोटासा ब्रेक. ऐकूयात एक सुमधुर संगीत.
धावफलकावरती 24 धावा, 24 लॉस ऑफ 6 विकेट, 6 गड्यांच्या मोबदल्यात आपण धावसंख्या पाहू शकतायत. उत्कृष्ट दर्जाचं आयोजन, उत्कृष्ट दर्जाचं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्वक पाहिलं आणि आज या स्पर्धेचा आपण पाहिलं तर अगदी मास्टर क्रिकेटचा पहिला दिवस आहे, मात्र या स्पर्धेचा चौथा दिवस म्हणता येईल, कारण की 3 दिवस आपण याच मैदानावरती श्री हनुमान मंडळ टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहिलं. उपसरपंच चषक 50,000ची स्पर्धा आर के दत्ताळीच्या नावावरती लागली. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रकाश पाटील वेगाने तिथे येणं गरजेचं होतं. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, सतीश पाटीलची चपलाई पुन्हा एकदा पाहायला भेटली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर तिथे धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात आणि संघाची धावसंख्या सध्या लगावल्या गेल्या असताना 26 धावा, 26 ऑन दी बोर्ड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. चेंडू फेकून झाला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या षटकातील विचार केला तर जवळजवळ आपल्याला पाहायला भेटतात ते 4 आणि 4 चेंडू नंतर धावा आहेत त्या 26 धावा, 26 6 विकेट. यानंतर घासकोपरी मास्टर श्री गणेश घासकोपरी मास्टर विरार आणि कांदरपाडा मास्टर या दोन संघादरम्यान आपण एक धुवाधार लढत पाहणार आहोत. आणि त्यानंतर जय महाराष्ट्र भाताने मास्टर त्यांच्या समोर असेल कासार वडवली मास्टरचा एचा संघ. शेवटची मॅच असेल कोपरी मास्टर ठाणे आणि त्याच्या समोर असेल भांडूप मास्टर बी असा संघ आपल्याला पाहायला भेटेल. शॉर्ट बॉलला केलाय पूल पॉवरफुल ठरतोय का? बॉल चाललाय गॅप मध्ये, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल, चौकार 4. षटक संपले गेले आहेत. आतापर्यंत या षटकातील शेवटचा बॉल आहे. धाव फलकावरती 1 चेंडू आहेत, 3.5 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटल्यात. धाव फलकावरती धावा आहेत त्या मात्र 30 धावा, 6 गडी बाद. हरेश्वर पाटीलच्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा इथे मात्र जमवल्या गेल्यात. अंतिम बॉल असेल, चांगला बॉल, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. ही लेंथ तुम्हाला मेंटेन करणं यापूर्वी गरजेचं होतं. शॉट डिलिव्हरी ज्यावेळी हाताळली त्यावेळी मात्र प्रहार मैदानाच्या आतमध्ये केले गेले. षटक क्रमांक संपले गेले त्या षटकात आपण पाहिलं तर 4 आणि धावा धावफलकावरती आहेत त्या प्रथमतः बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये 30 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. शेवटच्या अंतिम 6 चेंडूमध्ये मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल हे एकवडे पुढे आपण जाऊयात डीजे कडे, प्रकाश पाटील यांच्याकडे आपण जाऊयात आणि घेऊयात एक सुप्रसिद्ध संगीत. किशोर किनी या खेळाडूला आपण मैदानाच्या मध्ये पाहतायत. किशोर किनी हा खेळाडू आपण पाहतात गोलंदाजी मार्क्स वरती. पहिल्या 4 षटकामध्ये विचार केला तर 30 धावा बनवल्या गेल्यात. गडी इथून बाद झाल्यात 6. आता प्रवीण आणि विजय मध्ये भागीदारी मैदानाच्या आतमध्ये अगदी रस्ताना पाहायला भेटतात. आणि भागीदारी क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं असं म्हणजे पार्टनरशिप आहे ना, त्या पार्टनरशिप क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या ठरतात. जरी तुमच्या शॉर्ट पार्टनरशिप असल्या ना, जरी छोट्या पार्टनरशिप असल्या ना, तरी देखील क्रिकेटमध्ये मित्रांनो पार्टनरशिपला तेवढंच महत्व आहे. गोलंदाज येतात किशोर किनी. पहिला चेंडू हाताळतायत ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू कॉपी बुक स्टाईलने बॉलला पाठवलाय महेश पाटीलला भिरकावत. बॉल मात्र निघून गेलाय 1 बाउंडच्या माध्यमातून. सीमा पार पहिल्याच बॉल वरती आलाय दर्जेदार अप्रतिम चौकार. फटका कळला, अगदी मनगटातील जादू ताकद टेम्परामेंट दाखवलं. 34 धावा. पुन्हा बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, बॉल चाललाय. प्रकाश पाटील तिथे स्टॉप करतात बॉलला, गुड स्टॉप. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि 2 धावा आपल्या संघासाठी बचावत असताना धावा धावफलकावरती आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या 36 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाला ते आतापर्यंत 2 आणि धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 36 धावा. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावा रोखाव्या लागतील कारण की संघर्ष क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला करावा लागतोय आणि अशा मैदानावरती आपण सांगू शकत नाहीत कुठली धावसंख्या सेफ आहे. क्रिकेट आहे त्यामुळे कुठल्याही धावसंख्येला आपण सेफ मानता येणार नाहीत. राऊंड विकेटने किशोर रेडी होत आहेत.
वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल, यस फिंगर इज गॉन, समोर आदळलात आणि पंच अजय किनी सरांचं बोट अगदी हवेमध्ये उडलंय, याने की फलंदाज बाद होत आहेत. द विकेटचं बटन बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. भूपेंद्र शरद भोईर साहेबांच्या माध्यमातून 30 किलो चिकनची सुविधा उपलब्ध केल्यात, तर त्यांचा मी मनपूर्वक आभार. आताचा बॉल पुन्हा एकदा दांडी गुल केली गेलाय, खेळाडू बाद होत आहेत. किशोर किनीने इथे कमबॅक केला गेली असं म्हणता येईल. आणखीन एक खेळाडू इथे क्लीन बोर्डच्या माध्यमातून बाद, यष्ट उद्ध्वस्त केल्यात गेल्यात बाद. डिझे किशोर किनी या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलीत 36 धावा 8 विकेटच्या नुकसानीनंतर उर्वरित बॉल शिल्लक आहेत ते मात्र या इनिंग मधील 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे आपण थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. अंतिम शेवटचे 2 बॉल. किशोर किनी आपण पाहतायत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात मिस्टर जगन्नाथ हा खेळाडू आपण पाहतायत. अगदी त्याच्या नावामध्ये नाथ आहे, मात्र नाथांचा नाथ आता जगन्नाथ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुण्याला उडवण्याचा प्रयत्न, फटका तिथे फसण्याची शक्यता होती मात्र चेंडू दूर राहिलात. आउटफील्ड फास्ट आहे. एक कंप्लीट दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या होतोय आणि पाहता पाहता 2 धावा तिथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. रनिंग बिटवीन द विकेटला कधी दाद द्यावी लागेल. 2 धावा कंप्लीट करतायत आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली 38 धावा, 38 लॉस ऑफ 8 विकेट आपण धावफलकावरती पाहू शकतात. हॅट्रिक मात्र ऑन होती तिथे मात्र थोडासा लांब राहिला हरेश्वर पाटील आणि 2 धावा कंप्लीट करताना आपण धावा पाहिल्या 38 धावा. शेवटचा बॉल कॉपी बुक स्टाईलने बॉलला खेळलाय. बॉल चालला गॅप मध्ये, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. भरपूर गॅप आहे, गॅप मधून बॉल मात्र निघून गेलाय सरळ सीमा पार. शेवटच्या बॉल वरती आलेला चौकार आहे ना, हा खूप निर्णायक ठरणारा देखील असू शकतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 4 ने पुढे जाऊन पोहोचतायत. त्या मात्र धावफलकावरती 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते कोपरी मास्टर विरार संघासमोर. येणाऱ्या 30 बॉल मध्ये बनवायच्या आहेत तुम्हाला 43 धावा आणि 43 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रमाणे कंप्लीट करतायत याचं धावतं समालोचन घेऊन येतील पंजू गावचा एक गोड आवाज आमचे जवळीक मित्र दिनेश किनी सर यांना आपण आमंत्रित करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. आवाज ऐकूयात आपण दिनेश किनी सरांचा. थँक्यू सो मच. जीप सदस्यांच्या माध्यमातून 40 किलो चिकनची सुविधा उपलब्ध केल्यात. राजेश तुंबडा साहेबांच्या माध्यमातून 20 किलो चिकन, महेंद्र पाटील MK चिकन यांच्या माध्यमातून 5 किलो चिकन आणि बाजारीबाई नरेश ठक्कर, रवींद्र ठक्कर आणि बाजारीबाई नरेश ठक्कर ह्या माजी या गावच्या उपसरपंच राहिल्यात आणि माजी सरपंच आहेत त्या, तर त्यांच्या माध्यमातून
सरपंच आहेत या गावच्या बाजारीबाई नरेश ठक्कर आणि त्यांच्या माध्यमातून 20 किलो चिकनची सुविधा उपलब्ध केल्यात तर त्यांचं मनपूर्वक आभार. सर्व देणगीदार या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने देणगी दिले ज्याने ज्याने आपल्या मोलाचं सहकार्य केलं त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील आपल्याला रिझवण्यासाठी आपल्याला पुन्हा मार्गदर्शन करण्यासाठी दिनेश केनी सर, पांजू गावचा एक गोड आवाज. आयोजन नियोजन चमचमत्या ट्रॉफ्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. मास्टर क्रिकेट म्हटलं तर ओल्डी गोल्डी क्रिकेट, कारण ज्यानंतर आपण पाहतोय 40 नंतर काही तर फिटनेस जपण्याकरिता क्रिकेटच्या दिशेने वळत आहेत आणि चांगलं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतंय मास्टर खेळाडूंच्या माध्यमातून, ज्याने एक काल पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर गाजवलेला आहे. असे खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक धाव आरोग्याकरिता हेच म्हणावं लागेल. दोन फलंदाज प्रभाकर ओगे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रवी, ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतंय. यानंतर सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. एका बाजूला घास कोपरी मास्टर विरार तर दुसऱ्या बाजूला कांदरपाडा मास्टर, या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. प्रभाकर ओगे आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे संघ नायक आहेत. धावांची गरज आपण पाहिली तर 5 षटकांमध्ये एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय ते 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रभाकर ओगे आपल्याला पाहायला मिळत आहेत, माजी उपसरपंच आपण पाहतोय या कोपरी गावचे, आणि निखिल ओगे आणि बंटी ओगे यांचे प्रिताश्री आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. रवी पाटील एका बाजूला तर प्रभाकर ओगे, हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक राजेश पाटील येत असताना पाहायला मिळत आहेत. राजेश भोईर गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळत आहेत. त्रेचाळीस धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ऑन साइडला रवीचा हा फटका चेंडू निघून येतोय. डीप मिड ऑन क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत, मात्र डेंजर झोन मध्ये सापडले गेले असते तर व्यवस्थितरित्या बॅकअप केलं असतं, गॅदर केला असता चेंडू जर राजेश या गोलंदाजाने. धावांची गती फलकावरती एक धावा पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट आप्पा मैदानावरती आज स्पर्धेचा आपण पाहिलं तर पहिला दिवस पाहायला मिळतो आणि सातत्याने आपण पाहतोय उपसरपंच चषक हे टायटल या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अप्रतिम आयोजन नियोजन, ऑल इज वेल अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रत्येक प्रेक्षकाची बसण्याची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने स्टँड उभारले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. चला थोडस घाई करा, कारण 5 षटकांचे सामने आहेत. 10 संघ
आज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला संधी दिली गेली आहे श्री हनुमान मंडल टिवरी मास्टरच्या माध्यमातून आणि खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एवन जोडी अर्थातच दीपेश भोईर दावू आणि संकेत भोईर करत असताना पंचांकडे दाद खोलवर चेंडू होता मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे दर्शन भोईर आमच्या मुख्य साइड स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय धावांची गती फलकावरती 1 धावा चेंडू फेकून झालाय आतापर्यंत 2 अप्रतिम बॅकफुटला गेले जागा बनवली खूप चांगला स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे इतकं चांगली फेकी पाहायला मिळते 1 धावेला 2 धावांमध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावांची गती फलकावरती 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत विरार कोपरी मास्टर विरार संघ एक मजबूत संघ म्हणून या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतोय आणि मातब्बर आहेत हरीश पाटील आपल्याला पाहायला मिळतील या संघाच्या माध्यमातून महेश पाटील सतीश पाटील सारखे धुरंधर आज आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने 4 चेंडू राजेश भोईरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने नवीन चेंडूवरती गोलंदाजी हाताळले गेले आतापर्यंत रोखून धरले गेले मैदानाच्या आतमध्ये यावेळेस हाय बॅकलिपचा वापर ऑन साइडला चेंडूला मात्र बिरकावून देण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून जातोय तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट धावांची गती फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 5 या आकड्यावरती 5 रन्स शेवटचा चेंडू आहे तर मास्टर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आमच्या मुख्य मंचावरती विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतात ऑन साइडला सुंदर फटका इनटू द गॅप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जाईल तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय धावांची गती फलकावरती 2 ने पुढे येत असताना तिसऱ्या धावेसाठी वळालेत अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट 3 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती एकंदरीत सागर आम्हाला दर्शवत आहेत की 8 धावा 8 रन्स षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये योग्य ती सरासरी पाहायला मिळते 8 धावा आता चेंडू आहेत 24 चेंडू मध्ये 35 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय न्यू बॅटर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्याकरिता देवानं नेतोय इथून विकेटच्या शोधात लावा लागेल ज्या पद्धतीने योग्य सरासरी मेंटेन ठेवली गेले मैदानाच्या आतमध्ये विरार मास्टर कोपरी या संघाने अप्रतिम आतापर्यंत खेळ दाखवला गेलाय आणि खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय या क्रीडा नगरीमध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना अकोट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला हुकच्या फटक्यामध्ये चेंडूला कन्व्हर्ट केला गेलाय नो चान्स फॉर द फिल्डर अँड गेट इट 4 रन्स 4 धावा स्ट्रोक पाहायला मिळतोय 4 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 12 धावा 12 रन्स या फलकावरती शॉर्टम पुलचा फटक्यामध्ये हुकच्या फटक्यात कन्व्हर्ट केलं गेलं शॉर्ट ऑफ लेन चेंडूला आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही जर तुम्ही व्यवस्थितरित्या गॅपचा वापर केला तर निश्चित स्वरूपाने आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला निश्चित स्वरूपाने होईल यात काही शंका नाही इथे मात्र काय घडलं गेले चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट होतोय आणि चेंडू निघून जातोय पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध 4 धावा चौकार लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार
पाहायला मिळत आहेत प्रभाकर ओगे यांच्या माध्यमातून आणि धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 16 धावा आणि वैयक्तिक 15 धावांवरती खेळत असताना एकच गोष्ट म्हणावी लागेल, वाघ जरी म्हातारा झाला तरी तो मात्र गवत खात नाही, तो शिकार करणार आणि हेच दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर ओगे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बॅटचा परिपूर्ण वापर होतोय. तत्पूर्वी एक धाव आणि एक धावी सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती एकंदरीत 17 धावा 17 रन्स. जबरदस्त धावा खोऱ्याने व्हायला गेल्यात प्रभाकर ओगे यांच्या बॅट मधून. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळत आहेत तर 17 धावा 17 रन्स योग्य सरासरी राखत असताना आता चेंडू आहेत ते 21 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. रवी पाटील पुढे सरसावून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. लेग बाईटचा इशारा पंच परशुराम पाटील यांच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 18 धावा 18 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून विकेटच्या शोधात राहावं लागेल. 1 ते 2 विकेट प्राप्त केल्या तर निश्चित स्वरूपाने सामन्यामध्ये रंगत वाढली जाईल यात काही शंका नाही. अप्रतिम म्हणता येणार नाही. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून शरीरापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. स्विंग अँड स्विम आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी वाईट चेंडूच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 19 धावा 19 रन्स. खोलवर चेंडू होता. ऑन साइडला शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी एक धाव आणि धावांची गती फलकावरती 20 रन्स. इथून चेंडू आहेत आपण पाहिले तर 19 आणि 19 चेंडू मध्ये विजयाकरिता 23 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा खोऱ्याने वाहिलेत फलंदाज प्रभाकर ओगे आणि रवी पाटील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अकोट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी बॅटचं टॉप एज आणि फलंदाज बाद जेलबादच्या माध्यमातून धक्का क्रमांक आपण पाहतोय पहिला. रवी पाटील बॅक टू द डगआउट. हे सामन्याचं समीकरण नवीन गोलंदाज राजेंद्र येत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ आपण पाहिलं तर भाईंदरपाडा मास्टर पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय कोपरी मास्टर विरार. हा संघ मात्र 2 हात करतोय आजच्या दिवसामध्ये. यानंतर सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला घास कोपरी मास्टर पाहायला मिळणार आहे तर दुसऱ्या बाजूला कांदरपाडा मास्टर. हे 2 संघादरम्यान आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला राजेंद्रच्या माध्यमातून आणि चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. इथून विकेट फॅक्टर भरपूर महत्वाचे असतील. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक षटक जर चांगलं हाताळलं गेलं 3 ते 4 धावांचं इथून मात्र कमबॅक करण्याची संधी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र सरळ बॅटने एक जबरदस्त दमदार कणकर स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावा चौकार. he is now on fire. मैदानाच्या आतमध्ये काही जबरदस्त वैयक्तिक 21 धावांची खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 11 चेंडू मध्ये 21 धावा त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा सुंदर फटका सरळ बॅटने वी फॅक्टर मध्ये चेंडूला वळवलं गेले. दोन क्षेत्ररक्षक पुढे सरसावले गेले. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले. 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर प्रभाकर ओगेंची एक खासियत आहे, प्रत्येक चेंडू बॅट वरती मिडलिंगला कनेक्ट करत आहेत. ही चांगली गोष्ट पाहायला मिळते. ओल्डी गोल्डी क्रिकेट आपण पाहतोय. ऑल इज वेल अशी स्पर्धा, मास्टर क्रिकेटचा रणसंग्राम आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत 26 धावा या पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा उंची प्राप्त केले या चेंडूने क्षेत्ररक्षक भूषण पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी मात्र झेल निसटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. निश्चित तौर पे हेच म्हणावं लागेल आणि ते कुठेतरी पाहायला मिळत नाही. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची साथ असायला हवी ती साथ आज लाभली गेली नाही भाईंदरपाडा संघाला. चला पाण्याची व्यवस्था संकेत भोईर आपण लगेच करावायची आहे मैदानाच्या आतमध्ये. घेऊन या संकेत भोईर यांना विनंती असेल. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 28 धावा आहेत. 14 चेंडू 15 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खूप चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 ते 5 गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 14 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 15 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद विजय भोईर, विपिन जयवंत भोईर, प्रदर्शन आईस्क्रीम अर्थातच आपण पाहिलं तर दर्शन बाई यांच्या माध्यमातून सुद्धा गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळतंय. अविनाश भोईर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा अप्रतिम सरळ बॅटने सुंदर फटका स्टेट राऊंड द ग्राउंड चेंडूला वळवलं गेलंय. एक धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत. फेकी अचूक पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी मात्र काय घडलं गेलंय पाठीमागच्या दिशेने ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आता मात्र धावा येत आहेत आणि धावा येत असताना पाहायला मिळतील. वेट फॉर द अंपायर सिग्नल. बाउंड्री लाईन क्रॉस केला गेलाय चेंडू, तर धावा मिळतील. चार धावा की 6 धावा परशु सर? तर या 6 धावा 6 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. आता चेंडू आहेत ते 13 चेंडू 9 धावा हे सामन्याचं समीकरण. सुंदर फटका पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? अप्रतिम प्रभाकर ओगे यांची बॅट आज तलपली गेले मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी 22 संकेत पंचांच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 36 धावा एक गडी बाद. चेंडू आहेत ते 12 चेंडू 7 धावा हे सामन्याचं समीकरण. या आपण ऐकूया डीजे ला.
38 धावा. आता चेंडू आहेत ते 11 चेंडू 5 धावा. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सुरेख फटका, सरळ बॅटने चेंडूला वलवलं गेलंय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये केलं गेलंय आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते ती 38 धावा. आता चेंडू आहेत ते 10 चेंडू 5 धावा. हे समीकरण येऊन पोहोचलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रभाकर ओगेची बॅट तळपली गेली आज आपण पाहिलं तर, आणि खूप चांगला क्रिकेट ज्याच्या माध्यमातून खेळलं गेलं. अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. लगातारचे 2 चेंडू आपण पाहिले तर निर्धाव पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहिलं तर 9 चेंडू 5 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळते. 38 धावा फलकावरती जरूर आहेत. गोलंदाजी मार्क वरती जयवंत सज्ज होत असताना जयवंत येतोय गोलंदाजी मार्क वरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठा फटका, चेंडूला वलवलं जरूर गेलं होतं. तत्पूर्वी मात्र राजेश भोईर कुठलीच चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद जेलबादच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. धन्यवाद. मध्ये जयवंतने कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम. आतापर्यंत आपण पाहतोय आणखीन जर निर्धाव चेंडू आले तर निश्चित स्वरूपाने सामना शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळेल. गुड शॉट, अप्रतिम बॅकफुटला गेले. किशोरचं कौतुक करावं लागेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोन मध्ये आपण पाहतोय फलंदाज किशोर पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी मात्र ते 6 चेंडू 3 धावा. स्वागत आहे. 6 चेंडू 3 धावा. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. विजय येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इनटू द गॅप मध्ये सुंदर फटका. विजयी चौकार पाहायला मिळतोय. हरेश पाटील याच्या बॅट मधून येत असताना आणि विजयी ठरला गेलाय कोपरी मास्टर विरार. संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन अँड हार्ड लक बांदरपाडा मास्टर. आपण आलात, चांगला खेळ दाखवलात. तुमचंही कौतुक, तुमचंही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करतोय की कोपरी मास्टर विरार संघ आपण शेक हँड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे.
कोपरी मास्टर विरार आपण एक लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे सेकंड करण्याकरिता. तर प्रभाकर ओगे ठरले जातील मॅन ऑफ द मॅच, यात काही शंका नाहीत. 31 धावा ज्याच्या बॅट मधून खोऱ्याने वाहिल्या गेल्यात असे प्रभाकर